30 वर्षाचा प्रियकर 18 वर्षाची प्रेयसी प्रियकर्ता लग्नासाठी तगादा पुढे घडले भयंकर। प्रेम लाभे प्रेमाला त्याग ही त्याची कसोटी असते असे म्हटले जाते। याचा अर्थ प्रेमात त्याग हा महत्त्वाचा असतो, परंतु हल्ली तरुण तरुणी प्रेमाचा भलताच अर्थ काढत आहेत। त्यातून नको तो प्रकार घडत आहे। बेळगावी शहरातील शहापूर भागात एका 18 वर्षीय युवतीचे तिच्यापेक्षा 10 ते 11 वर्षांनी मोठ्या तरुणाशी प्रेम संबंध जमले, पण घरच्या जबाबदारीमुळे ती मुलगी इतक्यात लग्न करण्यास नकार देत होती। तिचा हा नकार तिशी गाठलेला प्रियकर समजून घेऊ शकला नाही। ह्या प्रियकराने आपल्या प्रेयसीबरोबर जे काय केले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। बेळगावीमधील शहापूर येथील 9व्या गल्लीत नाथ पै सर्कलजवळ ऐश्वर्या लोहार ही आपल्या आई आणि आजीसोबत राहायला आहे। ऐश्वर्याच्या वडिलांचे म्हणजे महेश लोहार यांचे 12 वर्षापूर्वी निधन झाल्याने तिचा सांभाळ आणि पालनपोषण तिच्या आईने आणि आजीने केलेले होते। घरची परिस्थिती तशी बेताचीच म्हणून गेल्या वर्षभरापासून ते एका खाजगी ठिकाणी काम करत होती। हल्ली तर तिच्याच जीवावर घर चालत होते। ती फक्त आपल्या करिअरचा विचार करत होती। आईला आजीला कसे सुखी समाधानी ठेवता येईल याचा ती विचार करत होती। मात्र गेल्या 2 वर्षापासून तिचे प्रशांत कुंडेकर याच्याबरोबर प्रेम संबंध सुरू झाले। प्रशांत हा येल्लूर खानापूर येथील होता। त्याच्याही घरची परिस्थिती तशी बेताचीच होती। तो नेहमी ऐश्वर्याला भेटण्यासाठी खानापूरहून बेळगावीला येत होता। त्या दोघांची पहिली भेट ही कॉलेजमध्येच झालेली होती। बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडलेला होता। ऐश्वर्या सुंदर होती, परंतु तिला तिच्या परिस्थितीची जाणीव होती। तिने त्याच्यावर प्रेम केलेले होते, परंतु लगेच तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे नव्हते, कारण लग्न केले म्हणजे आई आणि आजीला कोण बघणार असा तिने विचार केलेला होता। मात्र अलीकडे प्रशांत हा तिच्या मागे लग्न करूया असा तगादा लावत होता। हल्ली प्रशांत पेंटिंग आणि फरशी फिटिंगचे कामे करत होता। त्यातून त्याला 4 पैसे मिळत होते। तसे त्याचे वयही जवळपास 30 वर्षाचे होत आलेले होते। वय ओलांडल्यावर लग्न जमणे कठीणच होऊन बसले असल्याने त्याला लग्नाची घाई झालेली होती। तर ऐश्वर्या ही फक्त 18 वर्षाची असल्याने तिला लग्नाची घाई नव्हती। त्या दोघांचे प्रेम असले तरी त्या दोघात वयाचे अंतर जास्तच होते। त्यामुळे ऐश्वर्याच्या घरच्या लोकांना प्रशांत याचे स्थळ नकोत होते। आपल्या घरची परिस्थिती हालाकीची आणि प्रशांतच्या घरची परिस्थितीही हालाकीची, त्यामुळे तो आपल्या मुलगीला सुखी ठेवेल की नाही याची शंका ऐश्वर्याच्या आजी आणि आईला असल्यामुळे ते प्रशांतला लग्नासाठी नकार देत होते। नेहमी काही ना काही कारण सांगून ते त्याला बाजूला नेत होते। बघूया करूया अशी कारणे देत होते। ऐश्वर्या ही त्याच्याशी प्रेम संबंध ठेवून असली तरी ती लग्नाचा विषय टाळत होते। त्यामुळे प्रशांतला याचे नेमके कारण कळत नव्हते। तो तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावून भांडत होता। 2 महिन्यापूर्वीच त्याने ऐश्वर्याच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी परवानगी मागितलेली होती। त्यावेळी तिच्या आईने प्रशांतला स्पष्ट सांगितले की तू आधी चांगला कामधंदा कर, चांगला पगार मिळव, मग आपण लग्नाचे बघू। हे ऐकून प्रशांत मनातून खचलेला होता। इकडे ऐश्वर्या ही लग्नासाठी हो म्हणत नाही, तिच्या घरचे लग्नाला परवानगी देत नाहीत। याचा अर्थ काय हे त्याला समजले होते। हल्ली लग्नासाठी मुली मिळत नाहीत, म्हणून मुलांची कुचंबना होऊन बसलेली आहे। आपले कसे होणार याची चिंता प्रशांतला होती। वय झाल्याने बहुधा ऐश्वर्या आपल्याला लग्नास नकार देत आहे असे त्याला वाटू लागलेले होते। आता काय करायचे याचा तो विचार करत होता। लग्न करायचे तर तिच्याशीच या इराद्याने तो पेटलेला होता। वारंवार विचारणा करूनही ते लग्नाला तयार होत नव्हते, म्हणून त्याने आता वेगळाच विचार केलेला होता। मंगळवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी ऐश्वर्याच्या घरातील आई आणि इतर नातेवाईक हुब्बनहट्टी येथील देवाला गेलेले होते। तिच्या आईने तिलाही देवदर्शनाला चल असे म्हटले होते, परंतु ती काहीतरी कारण सांगून गेलेली नव्हती। नेमकी ही संधी साधून प्रशांत हा ऐश्वर्या हिला भेटायला म्हणून तिच्या घरी गेला। जाताना त्याने वेगळाच विचार केलेला असल्याने सोबत विषाची बाटली आणि खिशात चाकू घेतलेला होता। सकाळ सकाळीच प्रशांत भेटायला आल्याने ऐश्वर्याच्या मनात शंका आली। तो नेहमीप्रमाणे लग्नाचा विषय काढणार हे तिला माहीत होते, म्हणून ती त्याला घेऊन शेजाऱ्याच्या घरात गेली। तिथे ते दोघे बोलत बसले असताना प्रशांतने लग्नाचा विषय काढलाच। ते त्याला म्हणाले, मला आताच लग्न करायचे नाही, मला चांगली नोकरी करायची आहे, नंतर मी लग्नाचा विचार करेन। तिचे हे बोलणे ऐकून त्याला राग आला।
तो तिच्याशी वाद घालू लागला. तू माझ्याशी लग्न नाही केलेस तर मी माझ्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेईन, अशी धमकी तो तिला देत होता. तीही त्याला म्हणाली, तुला काय करायचे ते कर जा, मला काही देणेघेणे नाही. हे तिचे बोलणे ऐकून मात्र तो भडकला होता. त्याने रागाच्या भरात आपल्या खिशातून चाकू काढला आणि ऐश्वर्याच्या अंगावर, मानेवर, पोटात सपासप वार करत तिला खाली पाडले. ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली. जागीच तिचा मृत्यू झाला. तिचा आपल्या हातून खून झाल्याचे त्याच्या लक्षात येताच तो हडबडला. त्याने क्षणाचाही विचार न करता खिशातून विषाची बाटली काढली आणि ती गटागटा पिली. त्या सरशी त्याच्याही तोंडातून फेस आला. तोही तिच्या शेजारीच निपचित पडला. दोघांचाही जागीच मृत्यू झालेला होता. ऐश्वर्याच्या ओरडण्याने शेजारचे लोक धावतच घरात आले होते. ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, तर बाजूलाच प्रशांत पडलेला होता. त्याच्या बाजूला विषाची बाटली पडलेली होती. हे बघून काय समजायचे ते शेजाऱ्यांना समजलेले होते. देवदर्शनाला गेलेल्या तिच्या आईला आणि आजीला या घटनेची माहिती फोनवरून देण्यात आली. त्याही देवदर्शन अर्धवट सोडून तातडीने बेळगाव येथे आल्या. ऐश्वर्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून आजीने आणि आईने हंबरडा फोडला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी शहापूर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. घटनास्थळी सापडलेल्या रक्ताने माखलेला चाकू आणि विषाची बाटली पंचनामा करून जप्त करण्यात आली. घटनास्थळी श्वान पथकाला आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्थेचे DCP रोहन जगदीश, गुन्हे शाखेचे DCP निरंजन, मार्केटचे ACP संतोष सत्यनाईक, शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक SS सिमाने यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती प्रशांत कुंडेकर याच्या घरच्या लोकांनाही देण्यात आली. ते येळूरहून बेळगावीला दाखल झाले. या घटनेची फिर्याद ऐश्वर्या लोहार हिच्या आईने शहापूर पोलिसात दिली. त्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी ऐश्वर्या महेश लोहार वय वर्षे 18 हिच्या खून प्रकरणी आणि आत्महत्येप्रकरणी प्रशांत यल्लापा कुंडेकर वय वर्षे 29 याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या दुहेरी घटनेची माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पुढील तपास शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत. या जगात प्रेमासारखे शाश्वत आणि सुंदर असे काहीच नाही, परंतु आजकालचे प्रेम हे कसे रक्तरंजित झालेले आहे हेच या घटनेवरून आपणाला दिसून येते.